तर सिंधुदुर्गमध्ये शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडालेत। बुडलेल्या 8 पैकी 4 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर आहे। अजूनही 3 पर्यटकांचा शोध सुरूच आहे। सिंधुदुर्गमध्ये शिरोडा वेळागर इथे समुद्रामध्ये काल साधारण 4:45च्या सुमारास 8 पर्यटक हे बुडले अशी घटना समोर आलेली आहे। 8 पर्यटकांपैकी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। एक महिला गंभीर आहे। महिलेला शिरोड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे। तर उर्वरित 3 पर्यटकांचा शोध घेतला जातोय। अजूनही हा शोध सुरूच आहे। तर अधिक माहिती घेऊयात गुरुप्रसाद दळवी यांच्याकडनं। गुरुप्रसाद, काय अधिक माहिती या सर्व 8 जणांसंदर्भात? प्रज्ञा, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना मानावी लागेल। खरं तर बघायचं झालं तर जो शिरोडा वेंगुर्ला वेळागर हे जे ठिकाण आहे ते एक गजबजलेलं ठिकाण आहे आणि फार तिथे या ठिकाणी पर्यटक येत असतात। शिरोडा वेळागर येथील समुद्रात काल दुपारी 5:30च्या दरम्यान 8 पर्यटक बुडल्याची घटना घडली होती आणि या पर्यटकांमधील 5 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले। यातील 4 पर्यटक मयत असून 1 पर्यटक महिला आहे। तिची आता थोडी जी अस्वस्थ होती ती आता चांगली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येते आणि शिरोडा ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना दाखल देखील करण्यात आलं होतं। उर्वरित 3 पर्यटकांचा शोध मोहीम जी आहे ती आता घेतली जाते। खरं तर हे जे पर्यटक होते ते काही जे पर्यटक होते ते बेळगाव मधील होते आणि काही जे पर्यटक होते ते कुडाळ मधील होते। बेळगाव मधून हे कित्तूर कुटुंब आहे ते मनियार कुटुंब यांच्याकडे कुडाळला आले होते आणि त्यांनी घरी एकत्र चहा पाणी करून ते संध्याकाळी शिरोडा वेळागरला निघाले होते आणि तिथे गेल्यानंतर समुद्रामध्ये त्यांना पोहण्याचा मोह आला आणि ती 8ही जण त्याच्यामध्ये पोहण्यासाठी गेले आणि ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। आणि आता या ठिकाणी मालवणची रेस्क्यू टीम असेल, सिंधुदुर्गातील महसूल यंत्रणा असेल, मच्छीमार बांधव असेल, या त्यांची मात्र आता शोध मोहीम चालू केलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी गुरुप्रसाद।